आजच्या वक्त्यांना जास्तीत जास्त वेळ द्यावा याच्याकरता मी प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. प्रमुख वक्त्यांचे स्वागत करा. मी मयुरी बावरे यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी निधीची मागणी करावी. सगळ्यांना नमस्कार. विद्यार्थी निधी पुणे ही संस्था गेली 40 वर्षाहून अधिक वर्षांपासून विद्यार्थी हितासाठी कार्यरत आहे. विद्यार्थी हिताय विद्यार्थी सुखाय हा मंत्र घेऊन विद्यार्थी निधी संस्थेची स्थापना 1992 साली झाली. विद्यार्थ्यांसाठी विविध शिबिर आयोजित करणे, करिअर गायडन्स प्रोग्राम घेणे, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे असे उपक्रम विद्यार्थी निधी राबवते. हाच विचार घेऊन स्वामीजींचे विचार पुण्यातील अधिकाधिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या हेतूने आम्ही स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला हा उपक्रम राबवत आहे. अशाच प्रकारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आमची सहयोगी संस्था आहे. अभाविपची स्थापना 1949 साली झाली. ज्ञान, शील, एकता या त्रिसूत्रीवर काम करणारी ही संघटना गेल्या 76 वर्षांपासून विद्यार्थी हितासाठी कार्यरत आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या या विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सोडविल्या जातात. विविध उपक्रम, कार्यक्रम आणि आंदोलन या स्वरूपात अभाविप कार्य करते. धन्यवाद. मी प्रमुख वक्ते चैतन्य कासूरकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्वप्रथम मी या दादाचे आभार मानणार आहे. त्यांनी पहिल्यांदा नाव खूप छान घेतलं, नंतर कुसूरकर कडून तो कासूरकरकडे आला. मला शाळेमध्ये तुमच्या वेळेचा असताना सर म्हणायचे, जेव्हा हे तुम्ही जे आता हसत होतात ना, काय चालू किंवा हा माणूस का आलाय, एवढं दुपारची वेळ आहे, येऊन बरेच जणांनी खूप छान छान जांभया गेलेले ते दिसलेलं आहे, तर हा माणूस का आलाय असा प्रश्न पडला असेल ना. तुमच्याकडे बघून तर मला पहिल्यांदा तेच दिसतंय चेहऱ्यावरनं, का बसवलंय आम्हाला. जेव्हा असं मी करायचो तेव्हा मला सर म्हणायचे, कुसूरकर क्या कुसूर हे तेरा. मला तेव्हा काही कळायचं जसं तुम्हाला आता काही कळत नाही. आज प्रामुख्याने विवेकानंद हा विषय तुमच्या समोर मांडण्याचं कारण असं आहे की हा माणूस बरीच वर्ष आपल्या मनात, परिसरात, घरात व्यापून राहिलेला आहे, पण तरीही आपल्याला त्याच्याबद्दल एवढीशी पण माहिती नाही. मग काय करायचं? नुसतंच शिवाजी महाराज की जय, लोकमान्य टिळक जय, सावरकर मस्त, विवेकानंद मस्त, याच्या पलीकडे आपल्याला काहीच माहिती. कुठल्या तरी भिंतीवर तस्वीर असते, फ्रेम असते, ती दिसते, अरे वा हे आमच्याकडचे बरं का, असं एक सर्वसाधारण चित्र तुमच्या शाळेतल्या सर्वांना घरचे म्हणा, शिक्षक म्हणा सांगत, बरोबर. तर त्या अनुषंगाने मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या. तर सर्वजण ताट बसावी. बरोबर. कुणाकुणाला झोप आलेली नाही हात वर करा. तुला आली? आधी आली. पुन्हा येस, मस्त. या एक छोटासा आधी खेळ खेळायचा, मग पुढे जाऊ. म्हणतो की असं काहीतरी म्हणले की कुठं बोर करताय राहू येईल. सगळे ताड बसा. 1 2 3 म्हणलं सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात करायची. माझ्यासाठी नाही, तुम्ही तुमच्यासाठी वाजवणार आहात. 1 2 3 म्हणलं की टाळ्या वाजवायला सुरुवात करायची. मी दुसऱ्यांदा जेव्हा 1 2 3 म्हणेन तेव्हा सर्वांनी माझ्या उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं. जसा माझा उजवा हात वर जाईल तसा तसा टाळ्या वाजवता वाजवता हसायचं. हात जसा वर जाईल जेवढ्या जोरात तेवढ्या जोरात हसायचं. हात जसा वर जेवढे जोरात तेवढे. 1 मिनिट.
या सगळ्यामध्ये हसणं आणि ओरडणं हे मला कळतं. सरांनी मगाशी एकाला बाहेर काढलेलं आहे. बाकी पुढचं तुम्ही समजून घ्या. कळलंय? कोणाला खेळ कळलेला नाहीये? मला चेहऱ्यावर दिसू दे. हा सर, असे गंभीर चेहरे असं नका. मला किमान बरं वाटू दे की इंग्लिश स्कूल टिळकरोडमध्ये 8वीच्या मुलांसमोर आपण काहीतरी बोलतोय आणि ते ऐकून घेणारे असे किमान चेहऱ्यावरचे हावभाव मला दिसावेत अशी माझी अपेक्षा. बरं, जास्त पण अक्षरशः असे एकदम सिरियस चेहरे कधी न बघितले. शिक्षकांनाही खूप हे वाटेल, सर खरंच एवढी वर्गात बसत नाही, आज कसा काय बसलाय, अशी नाटकं पण नको. नॉर्मल बसायचं. ओके, करूया सुरू. 1 2 3 म्हणलं की टाळ्या वाजवायला सुरुवात करायची. टाळ्या वाजवताना कोणी हसायचं नाही. स्ट्रेट चेहरा, व्यवस्थित टाळ्या वाजवताना अशाच वाजवा. हसू आलं तरी हसायचं नाही. करूया सुरू. जर कोणी हसला तर शिक्षा आहे बरं. आणि शाळेत देतात तशी नाही, माझ्याकडे वेगळ्या शिक्षा. हा, चला टाळ वाजवा सगळे. सुरू करायचंय. पहिल्या 1 2 3 ला टाळ्या, दुसऱ्या 1 2 3 ला टाळ्या वाजवता वाजवता हात जसा वर येईल तसा आवाज वाटणारे असणार. चलो 1 2 3 गो. 1 2 3 गो. नंतर काय हसतोय? जेव्हा हात वरती घेतो तेव्हा असायचं. हा कसा करतो माहितीये? पुन्हा एकदा त्याला लवकर. ड्रॉप सायलेन्स. पुन्हा एकदा. तुझा आता हसला नाहीस, आता नको हसूस रे. चलो 1 पहिला काउंट. काय 1 2 3 गो. 1 2 3 गो. बऱ्यापैकी ऐकणारे मुलं आहेत. काय करायचं हे त्यांना कळतं. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. छान वाटले हसून? दिवसभरात एवढ्या वेळा हसता तुम्ही? खरंच स्वतः हसता का? दुसऱ्यांवर नाही. कुणी आलं की त्याच्यावर हसा असं नाही म्हणत. आता मगाशी सर म्हटले सुरुवात आपण ह्यांनी करूयात आणि मग हळूहळू मी तुम्हाला विवेकानंदांच्या आयुष्यातले मला काही प्रसंग सांगायचे की शाळेत असताना हल्लीच्या काळामध्ये आपण कुठल्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करतोय आणि कुठल्या गोष्टीवर करणं अपेक्षित आहे आणि कुठल्या गोष्टीवर करत नाही. अशा 3 भागांमध्ये आपण बोलणार. सर्वांनी हात जोडायचे, डोळे मिटायचे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. बऱ्याचदा असं तुम्हाला शाळेत पण अनुभव येत असेल. सायकोलॉजिस्टच्या मुलाखतीमध्ये मी हे ऐकलं होतं आणि बघितलं होतं की अशाच मुलांचे काही पालक तुमच्याकडे तक्रारी घेऊन येतात किंवा तुम्ही पालकांना बोलवता की मुलगा फार वांड आहे, फार त्रास येतो, ऐकूनच येतो. तर ते असं म्हणले कदाचित वेळेचा नंतर दिसतो. कदाचित कोणतरी नरेंद्र आहे पण तो त्याला कळत नाही. काय म्हणजे चंचल वृत्ती ती किती असावी की जशी आता आपल्यामध्ये आहे, जशी माझ्या शाळेत माझ्यामध्ये होती तशीच त्यांच्यामध्ये होती. नरेंद्रनाथ दत्त असं त्यांचं मुलगा, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. 12 जानेवारी 1863 हा त्यांचा जन्मदिवस. आणि
कोइन्सिडन्स योगायोग बघा की 12 जानेवारी 1863 हा दिवस मकर संक्रमणाचा आहे. मकर संक्रांतीचा उत्सव आपण तिळगुळ खातो ना. तर आता शाळेमध्ये मकर संक्रमणाचा उत्सव म्हणजे फक्त एकदा काळे कपडे घाला आणि तिळगुळ खा. ह्याच्या पलीकडे मकर संक्रमण म्हणजे काय ह्याची काही कल्पना नाही. तर आपण जोडताना विवेकानंदांचा जन्म हा कसा जोडतोय तर मकर संक्रमण म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये सूर्याचा प्रवेश, एक होणारी बदलाची अवस्था असा त्या संक्रमणाचा अर्थ आहे. तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त 12 जानेवारी 1863, 4 जुलै 1902, 39 वर्ष 5 महिने 24 दिवस. एवढाच हे म्हणण्यामागचं कारण असं की एवढंच आयुष्य या माणसाला मिळालेलं आहे आणि ज्याचा आता पूर्ण जगातील लोक ज्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करताय असा माणूस नरेंद्र कलकत्त्यातील एका सुस्थितीत असलेल्या कुटुंबामध्ये जन्म झाला नरेंद्रचा. लहानपणी आता आपल्याला बऱ्याचदा पिंट्या बबल्या अजून बंडू बिंडू काही म्हणत असतील तसं नरेंद्रला बिले असं म्हणायचं. बिले हे टोपण नाव. बिले नरेंद्रचं टोपण नाव बिले. साधारण आईला त्यांच्या कुटुंबामध्ये 10 मुलं झाली होती. 5 मुलं 2 मुली या जन्मताच गेलेले. म्हणजे साधारण आईवर काय परिस्थिती ओढवलेली असेल. त्याच्यानंतर जाऊन जेव्हा आईने काशीच्या विश्वेश्वराला प्रार्थना केली की मूल होऊ दे आणि जगू दे, ते मूल झालं आणि जगलं, तो बिले नरेंद्रनाथ. बरं लहानपणापासून तुमच्यासारखेच बरं का कुठं एक ठिकाणी धड काही बसणार, काही ना काहीतरी उद्योग करायचाच. एखादे सर नाही आवडले, मॅडम नाही आवडले, टिंगल करा. त्यांचं शिकवणं नाही आवडलं, टिंगल करा. एका ठिकाणी बस म्हणलं की अजिबात बसणार नाही. असे सर्व गुण त्यांच्यात पण लहानपणी होते. पण ह्यांचे आवडते खेळ कोणते तर तुमच्या आमच्यासारखे समजा 4-5 जण एकत्र गेले तर क्रिकेट खेळू, फुटबॉल खेळू, हॉकी खेळू, अजून काही काही खेळू. हे एकत्र गोळा करायचे मुलांना आणि म्हणायचे चला ध्यान खेळू. आज आपण ध्यान खेळू असं म्हणून साधारण 7-8 जणांना एकत्र करून कुठल्या तरी एका ठिकाणी बसायचं आणि तासनतास ध्यान करत राहायचं. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान खेळू. आपल्याच्याने शब्द कोणी ऐकलाय चला ध्यान करू आज असं म्हणलं नका बोलतो. कसलं ध्यान, हे ध्यान करायची गोष्ट आहे का? ध्यान हा शब्द फक्त ऐकण्याची गोष्ट आहे असं आपण सगळेजण समजतो की तो अर्थ तेव्हा त्यांना शाळेमध्ये माहिती होता. बरं चिकित्सक वृत्ती किती की आता समजा मी तुम्हाला म्हणलो किंवा सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं की 1 + 1 2च असं म्हणल्यावर एखादा असतो ना सर 2 नाही होती. अरे कसं काय मी म्हणतो म्हणून ती मग प्रूव्ह करून दाखव, मला सिद्ध करून दाखव. 1 + 1 3 कसं. आता करायचं काय असे प्रश्न सरांना पण आम्हाला पण शकतात. तुमच्यात काही एखाद्याने विचारलं सर 1.5 + 1 4 मला वाटतं म्हणून 4. सर 2 + 2 5 मला वाटतंय. मला 2 + 2 बघायचंय काय तर ही चिकित्सक वृत्ती आहे नरेंद्रमध्ये. याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. त्यांच्या गावात एक पेरूची बाग होती बरं का. आणि त्या पेरूच्या बागात हे सगळ्यांना घेऊन जायचे आणि झाडावर चढा, पेरू काढा, पेरू खा. ते मालक चिडलं करावं एक दिवस. रोज येत आहेत मुलं, झाडावर बसतायत, ते तोडतायत, ते खातायत. चिडून आला. जसं आपल्याला आपल्या घराच्या आसपास ते बोलत असेल नको ना खेळू, खिडक्या फोडताय, गाड्या फोडताय, चाललंय काय. तसं तेव्हा तो म्हणला ह्या झाडावर जर परत दिसला तर तो ब्रह्मराक्षस तुम्हाला खाऊन टाकेल. 4-5 जण तंतरली ना मित्रांची. नको बाबा कुठं पेरूच्या नादात मारा नकोच. पण 4-5 मुलं नरेंद्राला कुठं सुचतं. हे गेले संध्याकाळी 5 वाजता झाडावर बसले. 5 ते 6 आला नाही. थोड्या वेळाने झाडाला उलट लटकले. ब्रह्मराक्षस ये कुठं येतोय गडी. आई बेचैन झाली. चाललंय काही कळे ना. आईने विचारलं अरे मित्रांना विचारलं कुठे. नाही आम्ही तर मगाशीच आलो, आम्ही अंधार पडायच्या आधीच आलो, तो कदाचित तिकडेच असेल. आई गेली. हे उलटे ब्रह्मराक्षस ये. कुठं ब्रह्मराक्षस येतोय.
चिकित्सक वृत्ती बघा की त्यांना त्यावेळेस सुद्धा त्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. ब्रह्मराक्षस तर काय आला नाही, कदाचित आला असं तर त्यांना बघूनच घाबरून पळून गेला की बाबा ह्याचं डेअरिंग ते किती आहे. ब्रह्मराक्षस आहे की नाही हे बघण्यासाठी म्हणून जी चिकित्सक वृत्ती आहे, या पर्यायाने मला तुम्हाला सर्व आता 8वी 9वी 10वीत जाल, पुढे अजून मोठे व्हाल, 12वी नंतर पुढचा तुमचा ग्रॅज्युएशनचा जो काही काळ असेल, ब्रह्मराक्षस आहे की नाही म्हणजे खरंच जे मला करायचंय, मला जे बघायचंय, ज्याची मला भीती वाटते ते बघायचं की नाही ह्यासाठीचा हा प्रयत्न नरेंद्रचा आहे. प्रत्येक गोष्टीत चिकित्सकपणा हे तुमचं कुतूहल जागृत करण्यासाठी, तुमचा मेंदू शाबूत ठेवण्यासाठी म्हणून गरजेचे हे या उदाहरणातून आपल्याला कळतं. आता तुमच्यापैकी बरेच जणांना घरचे, शाळेतले, नातेवाईक नको तो चुकीचा प्रश्न चुकीच्या वेळी विचारत असतील, तुला मोठे होऊन काय व्हायचं, हो की नाही. आपल्यालाही माहिती नसतं रे काय व्हायचंय. तर शेजारचा कोणतरी असतो, बंड्या इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, आपण पण टाकतो मला सायंटिस्ट व्हायचं. ते कशाशी खातात हे काही माहिती नसतं, सायंटिस्ट व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. अहो त्याला काय वापरतात, काय नाही. तो मला म्हणला, बाबा मला म्हणले, आई मला म्हणली, सर मला म्हणले, चला आता इंजिनियर होतो. मग सर सकट सगळे इंजिनियर, अरे मग डॉक्टर, सर सकट सगळे डॉक्टर, मग ड्रायव्हर व्हा. नको, मी कदाचित टॉयलेट साफ करणार होणार असं कोणी म्हणतं का रे, नाही म्हणते. सर सकट इंजिनियरच व्हा. कुणी म्हणतं का रे प्लंबर व्हायचंय, कुणी म्हणतं शिक्षक व्हायचंय. हा आपल्या सर्वांचा एक नको तो प्रश्न होतो की नाही. कोणाकोणाला वाटतं असं आम्हाला प्रश्न विचारतात, अजिबात उत्तर द्यायचं नसतं, पण आई वडिलांच्या लाजे खातर आम्ही देतो. मलाही लाज वाटत नाही खरं तर, पण आई वडिलांना वाटतं म्हणून मी देतो. असं कोणाकोणाला वाटतं, हात वर करा. एवढे चांगले आहात, हात पूर्ण हात वर करा. माझे मनात अजिबात इच्छा नसते की काय सांगायचंय, पण लाजे खातर मी उत्तर देतो किंवा देते. मस्त, हात घ्या खाली. ज्यांनी हात वर केलेले नाहीयेत, ज्यांनी हात घ्या खाली, हात घ्या खाली. ज्यांनी हात वर केलेले नाहीयेत त्यांच्या मनातही तेच आहे, पण आता कशाला, मला व्हायचे इंजिनियर, नंतर बघू काय होतं. तर एकदा असं झालं होतं, नरेंद्रच्या वडिलांनी, विश्वनाथ दत्तांनी त्यांच्या घरी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे नातेवाईक, मित्र सगळे बोलवले. बरं, नरेंद्रनाथ दत्त हे एक सुप्रतिष्ठित वकील होते. कलकत्त्यामधले एक सुप्रतिष्ठित वकील होते, मोठे वकील होते. पैसा, धन, संपत्ती, श्रीमंती सर्व खूप छान होतं. आई भुवनेश्वरी देवी सुद्धा तेवढीच मातृत्व तुल्य अशी होती. त्यामुळे लहानपणापासूनच रामायण महाभारताचे पाठ त्यांना सांगितलेले. मी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, फक्त अभ्यास असं नाही, पण नरेंद्र हा एक चांगला गायक पण होता. आता जेव्हा जेव्हा मी हा असा उल्लेख करेल तेव्हा बाल्यावस्थेतला नरेंद्र या हिशोबाने मी बोलतो हे लक्षात घ्यायचं. आपल्या कुणाचीही अशी पात्रता नाही की आपण त्यांचा उल्लेख एकेरी करू शकतो, पण त्या त्या ठिकाणच्या अवस्थेत जाताना म्हणून मी एकेरी उल्लेख करेल, हा त्याच्या मागची गोष्ट आहे. तर विश्वनाथ दत्तांनी घरी एक छोटासा कार्यक्रम सोहळा ठेवला. नातेवाईक, त्यांच्या व्यवसायातली सर्व माणसं त्यांनी बोलवली आणि तोच खोडसाळ प्रश्न सगळ्यांचा, तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय. एक जण म्हणला मला काय ते FRS मध्ये जायचंय, मला तर अजून कळत नाही ते काय म्हणजे. एक जण म्हणला मला आर्मीमध्ये जायचं, एक जण म्हणला मला रेव्हेन्यूमध्ये जायचं, एक जण म्हणला मला डॉक्टर व्हायचं, एक जण म्हणला वकील व्हायचंय. ह्याच्यावर प्रश्न आला, हे म्हणले मला कोचमन व्हायचंय, मला ड्रायव्हर व्हायचं. आईला कळेच ना, ड्रायव्हर काय, कुठले डोळे लागलेत, ड्रायव्हर व्हायचं असं कोण सांगतंय. त्याचं कारण असं होतं की विश्वनाथ दत्तांची जी गाडी होती तेव्हा बग्गी असायची, तेव्हा काही मोटर गाडी नव्हती. तर त्या गाडीची रचना अशी होती की पुढचा जो ड्रायव्हर आहे त्याचं सीट थोडंसं वर असायचं आणि मागचा माणूस थोडासा खाली बसलेला असायचा. ह्याने एकदा खिडकीतनं पाहिलं, म्हणलं यार माझ्या वडिलांपेक्षा याची खुर्ची वरती आहे, याची उंची मोठी आहे, मला ड्रायव्हर व्हायचंय, बास आता बाकी काय नाही, ड्रायव्हरच व्हायचं कडे. विचारलं, आई 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 थक्कच झाली, सगळे स्तब्ध. संध्याकाळी आई विश्वनाथ दत्तांना म्हणली, भुवनेश्वरी देवी विश्वनाथ दत्तांना म्हणाल्या की माझ्या मातृत्वात काहीतरी चूक झाली, मी काय म्हणावं तसं याचं पालनपोषण किंवा ते संस्कार देऊ शकले नाही, कारण आपल्या मुलाला ड्रायव्हर व्हायचं. वडील म्हणले आत्ता काही बोलूयात नको, उद्या सकाळी बोलूयात, आता आपण शांतपणे झोपूयात. सगळे आपापल्या ठिकाणी आपापल्या खोलीत जाऊन झोपले. सकाळी उठून नरेंद्रच्या खोलीमध्ये भिंतीवर एक प्रतिमा होती, एक फ्रेम होती, एक चित्र होतं. वडिलांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला की काय रे, काय व्हायचं, ड्रायव्हर व्हायचं.
टेन्शनच नाही. कुठं ते काढा प्रमिती आणि प्रमेय आणि सिद्ध असिद्ध नकोच म्हटले. डायरेक्ट ड्रायव्हरच होतं म्हटले तुमच्यापेक्षा वर. फोटोकडे हात केला, जो फोटो लावला होता त्या फोटोकडे हात करून सांगितलं की ड्रायव्हर व्हायचा असेल तर असा हो. तो फोटो होता कृष्ण अर्जुनाचा. ज्या महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथाचा सारथ्य कृष्ण करत होता, ज्यांनी पर्यायाने जगाला कर्मयोगाचा सिद्धांत सांगितला, जगात वावरताना कसं वावरावं आणि कसं नको हे सांगितलं, त्या कृष्णासारखा ड्रायव्हर हो, पर्यायाने जगाचा ड्रायव्हर हो, हा आदेश किंवा हा संदेश विश्वनाथ दत्तांनी विवेकानंदांना दिला. त्याच्यानंतर ते खूळ त्यांच्या डोक्यातून गेलं. पण आपण एखादी गोष्ट सांगत असताना सर कशी सांगावी या सांगण्यासाठीची म्हणून ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची की ड्रायव्हर व्हा, पण का व्हा, आणि व्हायचं असेल तर मग कुठल्या उंचीपर्यंत ड्रायव्हर व्हायचंय हे आपल्या सर्वांना ठरवावं लागेल. असंच मग पुढे शाळा कॉलेजमध्ये गेले. कलकत्त्याच्या कॉलेजमध्ये शिकत असताना 1881 साली त्यांचे एक सर इंग्लिशच्या समोर शिकवत होते आणि बोलता बोलता असा विषय निघाला, कुणी देव पाहिलाय का? देव कुणी पाहिलाय देव तुमच्यापैकी? कुणी? असेच स्तब्ध चेहरे कॉलेजमध्ये पण होते. सर म्हटले हो, कलकत्त्यामध्ये एक माणूस आहे ज्याने देव पाहिलाय. बाकी सगळे म्हटले ओके, पाहिलं असेल. हे उठले, कोण आहे? कोण आहे जिने असा देव पाहिलेला आहे? ते सर म्हणाले रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांचे गुरु. त्यांनी देव पाहिलाय म्हणाले. काहीतरी काय असं काय देव वगैरे असतो की काय कुठं? मला तर दिसला नाही इतकी वर्ष. त्याचा आडर बघून ब्रह्मराक्षस आहे म्हणला, तो नाही आला, देव कुठं येणार आहे म्हणजे समोर त्यांना जाऊन भेट. ह्याला जवळ एक घटना अशी मला तुम्हाला सांगायची आहे की पूर्ण करण्याच्या आधी, असंच एकदा कॉलेजला जायच्या आधी थोडासा मागून पुन्हा सांगतो की त्यांच्या घराच्या आसपास एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये दररोज काही प्रवचनं चालायची आणि एकदा त्या गुरुजींनी प्रवचनामध्ये रामायणातल्या एका कथेचा अंश सांगितला आणि 7 चिरंजीवींपैकी एक चिरंजीव जो हनुमान आहे, तो हनुमान त्या झाडाखाली येऊन बसतो आणि बघत असतो कोण काय करतंय. असं त्या प्रवचनामध्ये उल्लेख आला की ह्यांचं डोकं सरकलं. चला आता हनुमानाला भेटतोच. प्रवचन संपलं, माणूस घरी नाही गेला, झाडाखाली गेला. त्या झाडाखाली बसलं की हनुमान प्रकट होतोच, दिसतोच. पुन्हा चिकित्सक बसले, ध्यान करायला लागले. 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, त्या हनुमान गडी यायच ना. हे तर एवढे कौतुक करवते, चिरंजीवी आहे, लगेच येतो, असं काही आला नाही. पुन्हा आई आली. मग त्याला सांगून त्याला घरी घेऊन गेली. पण त्याला सांगितलं काय सर, गोष्ट सांगायची अशी. आईला म्हणलं अगं मला बघायचं होतं हनुमान कसा येतोय ते. आता त्यांची ती जी चिकित्सक वृत्ती आहे किंवा जो उत्कटपणा आहे ती त्यांच्या आईने किती छान साधून नेली. मला हे उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे प्रामुख्याने की अरे हनुमान हा रामाचा भक्त आहे, बरोबर. आपल्या पूर्ण परिसरात, जगात त्याचं अस्तित्व आहे. मग रामानी सांगितलेलं काम हे हनुमान करत बसेल का तुला येऊन त्या झाडाखाली भेटेल? त्यामुळे हनुमानाचं अस्तित्व आपल्या आजूबाजूला आहेच आहे, ते आपण नाकारतच नाही होत. तो आपल्या मनात आहे, पर्यायाने तो आपल्या आजूबाजूला आहे. पण आता तू हनुमान करत बसला म्हणून रामाने सांगितलेलं एखादं काम सोडून तुला भेटायला येईल का रे? हे सांगितल्यावर विवेकानंदांना कुठेतरी बरं वाटलं. ती गोष्ट झाली. कॉलेजमध्ये आले, पुन्हा पण येऊया का रामकृष्ण परमहंस. देवाला कोणी पाहिलंय का रे? त्यांनी पाहिलंय म्हणून सरांचं ऐकलं गेलं त्याच्याकडे. ते जसे त्यांच्या घराकडे मठाकडे जाताना जसं त्यांनी पाऊल टाकलं तर हे रामकृष्ण परमहंस म्हणले अरे ये तुझीच वाट बघतोय, किती वर्ष झाली भेट नाही. म्हणजे काय वेगवेगळं लागलं काय माणसाला, कधी भेटलो नाही, काही नाही, आणि ये म्हणतो, ओळखत पण नाही मी. ते म्हणे हा तू कदाचित मला ओळखत नसशील पण मी मात्र तुला कधीच ओळखलंय.
सप्तर्षींमधला एक ऋषीच म्हणाले, हे पुन्हा विचार, कुठले सप्तर्षी? इथे मला हनुमान दिसत नाही, कुठले सप्तर्षी काढले तुम्ही, कुठला देवन कसले? त्यांनी त्यांना विचारलं की अहो आम्हाला सर म्हणले की तुम्ही देवीशी बोलता म्हणून, कालीमातेशी. कलकत्त्यामध्ये कालीमातेचा उत्सव मात्र खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, हे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. हो मी बोलतो, मी देवीशी एकरूप होतो, माझ्याशी बोलेल काय? असा लगेच प्रश्न. ते म्हणते हो मनापासून बोलला असतं बोलेल की. ठीक आहे, चला मग आज बोलतोच म्हणते. काय तुला काय हवंय असं परमहंसांनी विचारलं. तर तेव्हा थोडीशी परिस्थिती त्यांच्या जी घराची होती ती थोडीशी बिकट झालेली होती, थोडीशी खराब झालेली होती. वडिलांचं निधन झालेलं होतं. ज्या प्रमाणामध्ये पैशांची गरज होती तेवढे पैसे पुरेसे त्यांच्याकडे त्यांच्या घरात नव्हते. नातेवाईकांनी भरपूर काही लुबाडलेलं होतं, घरावरचा हक्क सोडायला सांगितलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या. ते म्हणले मग काय मागायचंय तुला? अरे मला पैसा मागायचा आहे, श्रीमंती मागायची, समृद्धी मागायची. म्हणजे माग की, कालीमाता नक्कीच देईल. हे गेले. कालीमातेच्या मंदिराच्या आत पाय टाकायच्या आधीचा मनात विचार आहे की पैसा दे, श्रीमंती दे, वैभव दे. आत पाय टाकल्यावर आहे मला भक्ती दे, मला श्रद्धा दे, मला वैराग दे. पुन्हा बाहेर आले. म्हणलं मी मागतो एक तोंडातनं वेगळं येतंय, करायचं काय? ते म्हणले पुन्हा माग, काहीतरी चुकत असेल. पुन्हा गेले. मला घर दे, मला गाडी दे, मला बंगला दे असं मनात पाऊल टाकायच्या आधी. पाऊल टाकल्यावर पुन्हा तेच, मला श्रद्धा दे, मला भक्ती दे, मला वैराग दे. रामकृष्ण परमहंस म्हणाले तू जे इथे आलेला आहेस ते तुला ती देवीच घेऊन आलेली आहे, देवीनीच तुला बोलवलेलं आहे, देवीनीच तुला इथे पाठवलेलं आहे. पर्यायाने तुझ्या मनात जे आहे ते तुझ्याच मनातून बाहेर आलेलं आहे. जे तुला आमच्यासाठी, पर्यायाने जगासाठी म्हणून करायचं आहे तेच तुझ्याकडून देवीने मधून घेतलेलं आहे. फक्त त्याची तुला अजून जाणीव होत नाहीये, कदाचित ती आता झाली असेल. असं म्हटल्यावर स्वामींनी रामकृष्ण परमहंसांकडून दीक्षा घेतली सप्टेंबर 1881. आणि मग पुढचा प्रवास भारतभरचा चालू केला. आता मला तुम्हाला मुलं म्हणून काही गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या अशा की बाबा रे, बऱ्याचदा असं होतं की आपल्याला सवय असते एखाद्याला, म्हणजे अभ्यास करताना. हे कुणाकुणाला हा प्रश्न सरांनी किंवा घरी आईवडिलांनी विचारलाय, अरे जरा कॉन्सन्ट्रेट कर रे, हात वर कर, जरा लक्ष दे रे, काय वाचतोयस ते. केलंय? हात खाली घ्या. बर, हे करताना कॉन्सन्ट्रेट कर रे, असं करताना कॉन्सन्ट्रेट करायचं कसं, असं कधी कोणी सांगितलं? बरोबर की नाही? सांगितलं. एकाग्र मन कर रे जरा. पण हे आपल्याला कधी कोणी सांगितलेलं नाही, तसं त्यांनाही सांगितलेलं नव्हतं. पण दैवी शक्तीची अनुभूती असलेला माणूस असल्यावर त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. मेरठमध्ये जेव्हा ते गेले होते, मेरठमध्ये त्यांना एक लायब्ररी दिसली प्रवासामध्ये असताना. आता म्हणले लायब्ररी दिसली, आता 1 महिना इथेच राहतो असं म्हटले. माणूस करायचा काय? एकदा का लायब्ररीमध्ये गेलो की एवढं जाडं बरडं पुस्तक, आपल्यासारख्या माणसाला चक्कर येईल, ते घेऊन यायचे. आज वाचायचे, उद्या देऊन टाकायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, दुसरं पुस्तक आणलंय, घेतलंय, देऊन टाकलंय. ते माणूस चिडलं ना लायब्ररीमधलं. ते म्हणले हे रोज पुस्तक घेऊन जातोय आणि लगेच मला कार्ड बनवायला लावतोय, काय चाललंय काय? नुसतं काय वेळ खायला पुस्तकं वापरतो की काय? 3-4 दिवस ग्रंथपाल लायब्ररी काय बोलला नाही. 5व्या दिवशी माणूस चिडला. म्हणला हे खरंच वाचतोयस का नुसतंच बघतोय सगळे? त्यांनी पुस्तक समोर ठेवलं, पुस्तक समोर दिलं आणि म्हणला या पुस्तकातल्या कुठल्याही पानावरचा कुठलाही संदर्भ विचारू, प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. हा म्हणला आता गावला. लायब्ररी म्हणला, ग्रंथपाल सर म्हणाले आता ह्याची मी शाळा घेतली. आतमध्ये मस्त आनंद होता की हे काय उगाच काहीतरी आपलं मानतोय, सांगतोय मला तुला. एका दिवसात एवढं पुस्तक वाचून होतोय.
त्या बाबांनी प्रश्न विचारला, ह्यांनी पुस्तकाचं पान कुठलं, त्याचा पॅराग्राफ कुठला, पॅराग्राफमध्ये तुमचं उत्तर हे सांगितलंय. मायक्रो रिडिंग असं म्हणतात त्याला. पुस्तक वाचताना सुद्धा ते कसं वाचायचं याच्या पद्धती आहेत. आपल्या सर्वांच्या वाचनामध्ये, आता तुम्ही पण मराठी, भूगोल, इतिहास वाचत असाल तर त्याच्यामध्ये सरधूपण आपण नुसती गोकमपट्टी करतो, पण त्या 4 ओळींमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आपण वाचत नाही, जे त्या माणसाकडे होतं. सांगायचा मुद्दा असा की एकाग्रता ही त्या ध्यानाने येते. त्यामुळे सुरुवातीला जे ध्यान खेळायचे त्याचा उपयोग या वाचनामध्ये झाला हे मला तुम्हाला सांगायचं. त्याच्या पुढे 1893ला गेले शिकागोमध्ये सर्वधर्म परिषदेसाठी. त्याच्यात एक जाणीवपूर्वक तुम्हाला घटना सांगायची. पण तुमच्या जण कितीपैकी असं समजतात तरी मुलं म्हणून मी विचारतो, सगळ्यांनी लक्ष देऊन मला सांगायचं की एखाद्याने हे खूप छान कपडे घातलेले आहेत तर तो माणूस चांगला की वाईट. आता मी समजा या कपड्यांच्या ऐवजी कुठल्या तरी वेगळ्याच कपड्यांवर आलो असतो तर तुम्हाला काय वाटलं असतं? काय हे असं असतं होय कुठं? काय वाटलं असतं? प्रामाणिकपणे सांगतो. किंवा आत्ता माझ्या कपड्यांकडे बघून काय वाटते तेही सांग. हे काही जमलं नाही असं असेल तर तेही सांग. मला उत्तर हवे लवकर. काय वाटतंय? किंवा असं म्हणा, घाण दिसतंय, घाण असं म्हणा. बरं, कुणाला वाटतंय घाण दिसतंय हात वर करा. मी अजिबात मारणार नाहीये. त्यांच्याकडे काय, त्यांचे कपडे नाही, माझे कपडे बघायचे. बरं, ज्यांना वाटतंय घाण दिसतंय हात वर करा. कुणालाच नाही? तुम्हाला सर छान दिसतंय? सर छान दिसतंय म्हणतात, थँक्यू सर. कुणी म्हणत नाही. कुणाला वाटतंय छान दिसतंय? सगळ्यांना? हे अरे खोटं बोलू नका, अजिबात खोटं बोलायचं नाही. हे हात खाली करा, हात खाली करा. तो भावला बघ, त्यांनी छान दिसतं म्हणल्यावर तो विचार करत होता काय सांगू यांना. हा तो आता डोक्याला हात लावून विचार करतो यांना घाण कसं म्हणू. तर मला सर्वांना हा प्रश्न यासाठी विचारला आणि हे सांगायचं असं की बऱ्याचदा आपण आपल्या कपड्यांवरून समोरचा माणूस जे कपडे घालतोय तो किती छान दिसतोय याच्यावरून आपण ठरवतो हाऊ एलिजिबल ही इज, हाऊ क्रेडिबल ही इज, कॅन ही रिअली टॉक इन फ्रंट ऑफ अस ऑन एनी रिस्पेक्टिव्ह टॉपिक. म्हणजे या माणसाची खरंच तेवढी योग्यता आहे का की तो आपल्यासमोर हे विषय मांडणार आहे. असं एक साधारण डोक्यात चित्र येतं की नाही, काय घातलंय हे असं कोणी येतंय की काहीतरी छान आलं पाहिजे. भले ते बावळट असू दे पण ते छान आलं पाहिजे, हो की नाही. मस्त इन बिन करून यायचं. पेपरमध्ये मार्क 35 पैकी 7.5, 50 पैकी 2.5, 30 पैकी 4. पण कपडे मात्र मस्त, हो की नाही. असं बऱ्याच असतं की नाही. मुलांमध्ये पण तुमच्यामध्ये असतं की तुम्ही बघितलं असेल मुलांना की मस्त इस्त्रीचा शर्ट घालतील, मस्त बेल्ट आई वडिलांना सांगतील की हे नाही हा घ्यायचा आहे, हा बेल्ट घ्यायचा आहे. म्हणजे एखाद्याचे वडील किंवा आई म्हणत असेल की अरे हा नको, हा शूज घेऊ आपण. हे तिच्याकडे तू शूज आहे, मी आज घेणार आहे. एखाद तुमच्यापैकी कोणाला असेल तर नाही मी काय काय शूज घेतलाय माहिती का, 1 नंबर. भले अक्कल असू दे, ते तो शूज घेतल्यावर फुटबॉल खेळण्याची काहीही त्याची माहिती नसू दे पण घे, असं सगळं होतं की नाही. तर असंच एकदा विवेकानंद जेव्हा शिकागोमध्ये पहिल्यांदा गेले तर ते गेले होते पूर्ण भगव्या कपड्यांमध्ये, पूर्ण भगवे कपडे घातलेले आहेत. आणि ते शिकागोमधली अमेरिकेतली लोक सो कॉल्ड हुशार अशी समजली समजली गेलेली. त्यांच्यासमोर 1-2 जण आले, मस्त 3 पीस सूट. एक बाई काय घातलंय हे, असं कोण कपडे घालून इथेच कॉन्फरन्सला येतं का. असे साधारण तिचे एक्सप्रेशन होते त्या नवरा बायकोंचे. हे मस्त 3 पीस सूट. म्हणजे आपल्या इथे कसं आहे, रात्री गरम होत असेल तर आपण सूट बीट काही नाही, बनियन चड्डी विषय संपला. तसं हे 3 पीस सूट मध्ये आणि हे त्यांच्याकडे बघून म्हणले हाऊ ही इज,
how he will attend this conference in his respective suit or his attires. बरं, विवेकानंदांचं इंग्रजी मात्र उत्तम होतं. इंग्रजी उत्तम होताना त्याच्या आधी हे सांगतो की विवेकानंद सुद्धा आपल्यासारखेच सुरुवातीला प्रगतीमध्ये होते. 92%, 98%, 99%, 4 मार्क गेले नाही तर 100लाच पोचलो असतं असं काही नव्हतं. पण भाषेवर प्रभुत्व होतं. इंग्रजी, बंगाली, हिंदी या भाषा खूप छान माहिती होत्या. फिलॉसॉफीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे मार्कांवर काही ठरत नाही हे पण त्या पर्यायाने मला तुम्हाला सांगायचंय. आणि पुन्हा येतो त्या रस्त्यावरच्या किस्स्यावर की काय घातलंय. विवेकानंद फिरले. ते म्हणले की इन युअर कंट्री युअर कॅरेक्टर इज डिसाइडेड बाय द टेलर. तुमच्या देशामध्ये तुमचं व्यक्तिमत्व तुमचे टेलर ठरवतात. आमच्या देशामध्ये आमचं व्यक्तिमत्व आमचे संत घडवतात. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या देशात तुमचं व्यक्तिमत्व तुमचे टेलर घडवतात किंवा दाखवतात. नाही, तुम्ही कपडे कसे घालता याच्यावर तुमची योग्यता ठरवली जाते. आमच्या इथे आमचे संत आम्हाला घडवतात. त्यामुळे बाह्य स्वरूपावर काहीही अवलंबून नाही हे मला तुम्हाला सांगायचं. बऱ्याचदा आपण सगळे करतो की नाही रे, एखादा खरंच हुशार तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, ती कदाचित थोडेसे नॉर्मल कपडे घालते किंवा बाकीच्या सगळं घालत नाही, तर आपण हे काय घालतंय. पण तुमच्यापेक्षा त्याला अक्कल जास्त असते बरं का, तरी पण तुम्हाला त्याला चिडवायचंच. हो की नाही. हे भले त्याला गणितात 100 पैकी 90 मिळू दे, तुम्हाला 35 मिळू दे, तरी पण तुम्ही कसे कपडे बघ. हे विवेकानंदांनी इथे सांगितलं. हे त्यांच्या आयुष्यातली उदाहरणं मला तुम्हाला सांगताना सगळ्यांनी शांत बसून ऐकायचंय. मला ह्याच्यानंतर मी प्रश्न विचारणार आहे. आपल्याकडे प्रश्नावली पण आहे. हे सगळे एक एक प्रसंग सांगताना मला तुमच्याकडून हे हवंय की पहिल्या प्रसंगामध्ये कोण व्हायचंय तर ड्रायव्हर हो. ध्यान खेळल्यानंतर ब्रह्मराक्षस येईल ही चिकित्सक वृत्ती. आपण म्हटल्यावर हनुमान येणारच आहे हे पडलेले प्रश्न, म्हणजे सतत मेंदू जागृत आहे हे त्याचं लक्षण आहे. हे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. रामकृष्ण म्हणतायत म्हणून देव आहे याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही, त्याची अनुभूती मला हवी आहे, ते मला बघायचं आहे की नाही. हा सतत उत्साहीपणा, प्रश्न विचारण्याची सततची तयारी, या 4 गोष्टींनी नंतर त्यांनी मांडलेला जो विषय मी आता तुमच्यासमोर मांडणार नाहीये ते म्हणजे आपला धर्म, आपलं मन आणि त्याची शक्ती. विवेकानंदांनी एका ठिकाणी खूप चांगलं सांगितलंय की मला मंदिरात जाणारा तरुण नकोय, मला खेळाच्या मैदानावर जाणारा तरुण हवाय. पण आपला प्रॉब्लेम असा होतो की आपण मंदिरात जाणार नको म्हणलं की तेवढंच वाक्य घेतो, त्याच्या पुढचं काही घेत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मंदिरात जाऊन तासनतास बसण्यापेक्षा ग्राउंडवर जाऊन स्वतःचं शरीर कमवा, स्वतःचं मन भक्कम करा, स्वतःचा मेंदू बळकट करा, असा तरुण मला देशासाठी हवाय असं विवेकानंद म्हणाले. तासनतास देवासमोर जाऊन काहीच होत नाही. देव माझ्या मनात आहे, पर्यायाने तो समोरच्याच्या मनातला देव बघणार आहे हे विवेकानंद म्हणाले. याची गल्लत आपण करता कामा नये. म्हणजे अजूनही बऱ्याचदा मुलं आम्ही बघतो तर हल्ली ग्राउंडवर खेळायला जायला नको वाटतं. सारखं आपले ते फोन घ्यायचे आणि त्यात जो काही तो फालतूपणा आपल्याला करायचा असतो तो आपण करत राहतो. उत्कृष्ट फुटबॉलपटू होते बरं का विवेकानंद. कॉलेजच्या दरम्यान भरपूर खेळ खेळलेले. त्यामुळे पुढे जेव्हा वेदांताचं तत्वज्ञान सांगायचंय तेव्हा आणि धर्मप्रचार प्रसारासाठी जेव्हा भारतभर आणि जगभर प्रवास केलेला आहे तेव्हा विवेकानंद म्हणाले की तासनतास देवासमोर बसणारा तरुण मला नकोय, मैदानात खेळणारा तरुण मला हवाय. आणि असे मला तुम्ही 100 तरुण जरी दिले तरी अख्ख्या या देशाचं मी चित्र बदलीन. हे
हे विवेकानंदांनी सांगितले. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता मला फक्त एवढंच सांगायचंय, मी फक्त तुम्हाला पुन्हा एकदा एक थोडक्यात फक्त मला कार्यकाळ सांगायचंय आपल्या 19व्या शतकातल्या सर्वात थोर पुरुषांचा 1801 ते 1899. यामध्ये साधारण किती थोर पुरुष येऊन गेले की ज्यांनी समाजासाठी म्हणून काम केलं. पहिलं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, 1863 ते 1902 39 वर्ष स्वामी विवेकानंद. त्याच्यानंतर मला सांगायचंय 1874 ते 1922 अवघी वयाची 46 वर्ष शाहू महाराज. 1883 ते 1966 हे आहेत सावरकर 83 वर्ष. 1856 ते 1920 लोकमान्य टिळक वर्ष आहेत 64. हे झालं फक्त 19व्या शतक. आणि 1630 ते 1680 छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष. म्हणजे ते जितकी वर्ष जगलेली आहेत आणि त्या एवढ्या अल्प काळामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे आपल्याला सांगणं आणि मांडणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मित्रांनो वाचन वाढवा. विवेकानंदांचं काय घ्यायचंय ते ठरवा. आणि शेवटी फक्त एकच सांगतो की आपण बऱ्याचदा गड किल्ल्यांवर जातो किंवा कुठे बाहेर जातो तर आपण जेव्हा ओरडतो तेव्हा आपल्याला एक प्रतिध्वनी येतो बघा, की आपण अरे असं म्हणलं की अरे 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 असे एक आवाज येत जातात बघा, ज्याला आपण इको म्हणतो. बरोबर. एक शेवटची फक्त गोष्ट सांगतो ताई आणि मग संपवतो. सांगायचं कारण ह्याचं असं आहे की तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं वाटतं मला. प्रवासामध्ये असताना राजस्थानमध्ये अलवार या ठिकाणी एका राजाची भेट झाली आणि विवेकानंदांनी आमच्याकडे यावं असे त्यांची सारखी इच्छा होती. ते गेले, त्यांच्या त्या राजवाड्यात बसले आणि राजा म्हणला हे तुमचं धर्म आणि हे सगळी देवपूजा हे सगळं थोतांडे म्हणत. हे कसल्या काय धर्माच्या मूर्तीमध्ये तुम्ही देव मानता? हे थोतांडे म्हणते. काही नाही, कर्मठपणा यांनी काही समाज पुढे पुढे जातो. का देव मानता तुम्ही? असा विवेकानंदांना प्रश्न केला. 2 मिनिटं शांत बसले. त्यांचा जो प्रधान सेवक होता ठाकूर म्हणून त्याला बोलवलं. त्याला म्हणले राजांची एखादी प्रतिमा आहे का, महाराजांचा एखादा फोटो आहे का? म्हणले आहे ना. त्यांनी त्या प्रधानाला महाराजांचा फोटो आणायला लावला. तो भर सभेत समोर ठेवला. इथे राजा, इथे राजे, इथं फोटो, इथे प्रधान. आता थुंका म्हणाले. इथे राजे बसले, समोर त्यांचा फोटो आहे, प्रधान आता थुंका म्हणाले याच्यावर. ते म्हणले अहो काहीतरी काय म्हणताय, थुंका कसं? ते राजे ते म्हणले मी राजावर थुंका असं म्हणालोच नाही, मी त्या फोटोवर थुंका म्हणालो. राजसभेला काही कळेच ना की माणूस असा काय म्हणतोय आणि राजांचा अपमान त्यांच्या फोटोवर थुंकून कसा करायचा असा प्रश्न पडला. अहो थुंका की म्हणे. नाही म्हणले ते 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 आमची श्रद्धा आहे, आम्ही नाही थुंकू शकतो. विवेकानंद असं म्हणाले जो माणूस समोर दिसतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवतोय, पण फोटोत पण तीच व्यक्ती आहे ही तुमची श्रद्धा आहे आणि म्हणून तुम्ही थुंकत नाही आहात. तसंच आमच्या देवाचं आहे. आम्ही कुठेतरी मानतोय की कुठेतरी आहे, त्यामुळे आमची श्रद्धा आहे, त्यामुळे थोतांड नाही. त्यामुळे या गोष्टींचा विचार करताना मला तुम्हाला पर्यायाने सांगायचंय की कुठलीही गोष्ट बाळांनो डोळे उघडे ठेवूनच करा. आणि प्रश्न जेव्हा जेव्हा पडतील तेव्हा प्रश्न तेवढेच विचारत चला. शेवटचं जर प्रतिध्वनीचं उदाहरण देऊन थांबतो. ह्याला धरून जेव्हा लोकांनी असा विचार लावा धर्मप्रसार प्रचार करून काय होणार आहे, असा कितीसा तुम्हाला वेळ पुरेसा पडणार आहे. 33 रोग होते विवेकानंदांना. 33 एका वेळेस लिहिता येणार नाही असे रोग आहेत. तरी त्यांचं असं म्हणणं होतं 33 म्हणजे 33 की बाबा रे काम करायचंय. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता आणि जेव्हा तुम्ही ओरडता, प्रतिध्वनीचं उदाहरण हे त्यांचं आहे, माझं नाहीये, की जेव्हा तुम्ही गर्भागृहात जाता, देवाच्या ठिकाणी जाता, गडकिल्ल्यांवर जाता किंवा अजून कुठल्या ठिकाणी जाता, तुम्ही ओरडता तेव्हा त्याच वेगाने तोच आवाज परत येतो. तसंच तुमच्या चांगल्या कामांचं आहे की तुम्ही जेव्हा स्वतः म्हणून समाजासाठी काहीतरी चांगलं कराल तेव्हा परतफेड म्हणून तेच तुम्हाला पुढे मिळणार आहे.
ते फक्त ओळखायची गरज आपल्याला आहे, हे उदाहरण स्वामीजींनी दिलेलं आहे. 4 जुलै 1902 बेलूर मठात विवेकानंदांनी समाधी घेतली. झोपून असतानाच महासमाधी अवस्थेत ते गेले. सकाळी उठल्यावर लोकांना कळलं आश्रमातल्या की स्वामीजी गेलेले आहेत. भगिनी निवेदितांना जेव्हा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला होता की भारताचा कार्यकाळ किंवा इतिहास म्हणून तुम्ही कुणाकडे बघता किंवा काय करता, तेव्हा महाभारताचं वय आहे साधारण इसवी सन पूर्व 5561 आणि रामायणाचं वय आहे साधारण इसवी सन पूर्व 7223. तर 4500 पूर्व इतिहास मी रामकृष्ण परमहंसांकडे बघते आणि पुढची 1500 वर्ष मी विवेकानंदांकडे बघते. हे भगिनी निवेदितांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एवढा जाज्वल्य इतिहास हिंदू धर्माचा, पर्यायाने भारताचा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा पूर्ण विचार करा. प्रश्नावली येणार आहे. जे जे आपण बोललेलो आहे, सांगितलेलं आहे, जेवढी जमतील तेवढी प्रामाणिकपणे उत्तर दिले त्यामध्ये तुम्ही मिळणं अपेक्षित आहे. एवढंच बोलतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. धन्यवाद. चैतन्य दादा कुसुरकर यांनी वेळात वेळ काढून विद्यार्थी निधी या संस्थेच्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त बंधारवाड्यात कार्यक्रम घेतो त्यानिमित्त उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. योगेश पाटील सर असतील, इथले मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक असतील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असतील, सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. या सर्वांचे विशेष आभार. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, आपले हे विशेष आभार. धन्यवाद.